मोठमोठे केस ठेवून राहत होत्या. 4 मुली. कारण समजताच पोलीस हादरले. महिला प्रचंड घाबरल्या. असा प्रकाराने आपल्या इथे केसाने असं घटना सुरू होते. एका शांत साध्या शहरातल्या एका जुन्या लॉजमध्ये. बाहेरून अगदी साधं. शहरातील लोक येतात जातात, खोली घेतात, कोणी लक्षही देत नाही. पण गेल्या काही महिन्यांपासून त्या लॉजबाबत विचित्र कुजबूज सुरू होती. रात्रीच्या वेळी काही छाया दिसायच्या. काही लोक खोलीत घेत आणि शांतपणे दुसऱ्या सकाळी गायब होत. शहरातील काही तरुणींनी सांगितलं होतं की तरुणांनीही सांगितलं होतं की वरच्या मजल्यावरून रात्री अजीब आवाज येतात. पहिले ते अफवा वाटत होते. पण एक दिवस त्या लॉजमध्ये 4 मुली एकाच वेळी दिसल्या. 4ही खूप सुंदर, पण सगळ्यांच्या केसांचा एक विचित्र पॅटर्न होता. अतिशय मोठे, गुंडाळलेले आणि नेहमी चेहरा झाकून ठेवणारे. कुणीच त्यांचे चेहरे नीट पाहिले नव्हते. त्या खोलीत राहत होत्या, पण बाहेर अगदी सावधपणे निघत. लॉजच्या वॉचमन म्हणायचा, ताई किती केस आहेत तुमचे? मुली उत्तर द्यायच्या नाहीत. मुस्काडणं, नजरेने टाळणं आणि पटकन निघून जाणं. शहरात चर्चा सुरू झाली. इतक्या मोठ्या केसांचं कारण काय असेल? त्या मुली इथे काय करतात? रात्री आवाज काय येतात? लोकांनी चर्चा केली, पण कोणालाही सत्य कळत नव्हतं. हळूहळू लॉजमध्ये येणारे लोक बदलू लागले. काही पाहुणे खोली घेत आणि 2-3 तासातच गायब होत. बिल भरत नव्हते. रिसेप्शनला विचित्र कॉल येत. रूम नंबर 203 आजही बुक करा. कुणीही वर येऊ देऊ नका. आवाज पुरुषाचा, पण नाव सांगत नसे. लॉजचा मॅनेजर चिंतेत होता. एका रात्री त्याने वर जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला, पण वरच्या कॉरिडॉरमध्ये कुणीतरी कुजबूज करत असल्याचं ऐकू आलं. तो घाबरला आणि परत खाली आला. आणि त्या 4 मुली, रिया, जिसोना, महिका आणि तृषा, संपूर्ण काल्पनिक. या सगळ्यांच्या हालचालींमुळे शहरात अस्वस्थता वाढली. एक दिवस एका स्थानिक पत्रकाराला माहिती मिळाली, वरच्या मजल्यावर काहीतरी बेकायदेशीर चालतंय. त्या मुलींच्या केसांमागे मोठं रहस्य आहे. त्यांना बाहेरून कोणीतरी नियंत्रित करतोय. पत्रकारांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला. सुरुवातीला काहीच सापडत नव्हतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वरच्या मजल्यावर जाणारे लोक दिसत होते, पण खोलीत एकदा गेल्यावर त्यांच्या बाहेर पडण्याचं फुटेज मिळत नसे. जसे ते आत जात तसेच ते हवेत गायब होत असल्यासारखं वाटत होतं. यामुळे पोलीस आणखी चिंतेत पडले. पोलीस टीम 3 दिवस सलग त्या लॉजवर लक्ष ठेवू लागले. परिसर शांत. मुलीजवळ येत नाहीत. त्यांच्या खोलीतून दिवे सतत मंद. चौथ्या रात्री काहीतरी अत्यंत विचित्र घडलं. रूम नंबर 206चं दार अर्धवट उघड दिसलं. आज दिवा बंद. कोणीतरी दमलेल्या तुटक आवाजात बाहेर ऐकू येत होता. पोलीस आत गेले. खोली रिकामी, पण जमिनीवर केसांचे तांडे. लांबच लांब, खोल्या ओलांडणारे केस. कोणाचंही शरीर नव्हतं, फक्त केस. सगळीकडे केस. आणि खोलीत एक छोटासा कागद. त्यावर एक नाव लिहिलं होतं, अनिकेत, ज्याचा शोध गेल्या 2 दिवसांपासून कुणालाच लागत नव्हता. आता पोलिसांना समजलं की हा प्रकार कोणाच्या तरी नियंत्रणाखाली आहे. कुणीतरी त्या मुलींना इथे आणलं, कोणीतरी त्यांना गळत कामात ढकललं आणि कोणीतरी यामागून पैसे कमवत होता. थोड्याच वेळात पोलिसांनी दुसऱ्या खोलीत आवाज ऐकला. कोणीतरी किंचाळूच होतं. त्यात घुसले. त्या 4 मुली कापऱ्या हाताने एका कोपऱ्यात बसलेल्या. डोळे लाल, श्वास वेगवान, केस जमिनीवर पसरलेले. आणि त्यांच्यासमोर टेबलावर मोबाईल, डायरी आणि एक बॅग, ज्यातून काही आक्षेपार्ह वस्तू बाहेर पडल्या. पोलिसांनी मुलींना खाली आणला. त्या सर्वच घाबरलेल्या होत्या. आणि मग ज्या व्यक्तीचा नंबर डायरीत लिहिला होता त्याला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलं. तो म्हणजे दर्शन नावाचा ट्रॅव्हल एजंट. काल्पनिक नाव. त्याच्या चौकशीत सत्य बाहेर आलं. त्यानेच या 4 मुलींना फसवून आणलं होतं. त्यांना पैशांचा आमिष देऊन चुकीच्या कामात ढकललं होतं. लॉजचा मालक, मॅनेजर आणि अजून 4 जण या सगळ्यात सामील होते. मोठमोठे केस ठेवण्यासाठी त्यांना सक्ती केली जात होती. चेहरा झाकल्यामुळे ग्राहकांना ओळखणे कठीण जात असे. आणि या सर्वांमागे एक मोठं नेटवर्क काम करत होतं. ही माहिती समजताच पोलीस हादरले. मुली रडत होत्या. त्यांच्यावर दबाव, धमक्या आणि चुकीच्या गोष्टींचं ओझं होतं. रात्री ताबडतोब छापा टाकला होता. मालक, मॅनेजर, दर्शन आणि त्याचे 2 साथीदार पकडले गेले. 4ही मुलींना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. त्यांची वैद्यकीय तपासणी, मानसिक मदत आणि संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. कथा जिथे संपते तिथे अजून एक प्रश्न हवेत तरंगत राहतो. त्या केसांमागे खरं रहस्य काय होतं? आणि अशा कितीतरी जागांमध्ये अजून किती मुली अडकलेल्या असतील? अंधार मागे हटला, पण सावल्या आजही शहरात फिरतायत. कारण या प्रकरणाचा मागे अजून कोणीतरी आहे, ज्याचं ना ट्रेस, ना आवाज, फक्त भीती.